वंशिता जाधव आपण सर्वांचे राजमुद्रा न्यूज मध्ये स्वागत करते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या सातारा येथील कार्यक्रमासाठी तब्बल 400 एसटी बसेसची बुकिंग केल्याने 2000 फेऱ्या रद्द झाल्या। त्यामुळे प्रवासी, वृद्ध, ग्रामीण भागातील लोकांना त्रास झाला। पर्यायाने शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले। याला जबाबदार कोण असा सवाल करत शिवसेनेने येथील बस स्थानकाच्या द्वारावर आंदोलन केले। सातारा शहरात 10 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून हजारो महिला आणण्यात आल्या। त्यांच्यासाठी सुमारे 400 एसटी बस आरक्षित केल्या होत्या। 2000 बस फेऱ्या रद्द झाल्या। यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला। कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी रक्षाबंधनाचा सण होता, त्यासाठी बहिणी भावाकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या। एसटीच्या फेऱ्या रद्द केल्याने त्यांची गैरसोय झाली। राज्य परिवहन महामंडळाने कोणतीही पूर्व माहिती न देता फेऱ्या रद्द केल्या। यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले, अशी टीका आंदोलनकर्त्यांनी केली आहे। आंदोलन सातारा मध्यवर्ती बसस्थानकाच्या गाड्या बाहेर पडण्याच्या गेटवर करण्यात आले। जवळपास 20 मिनिटे हे आंदोलन सुरू होते। यामुळे एका मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। अनेक वाहने रस्त्यात अडकून राहिल्याने दुपारी वाहतूक ठप्प झाली। सातारा आगारातील अधिकाऱ्यांनीही आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली। त्यानंतर आंदोलन थांबवले। तसेच न्याय न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी दिला। यावेळी सागर रायते, सुनील पवार, रवी भणगे, रुपेश वंजारी, प्रणव सावंत, इम्रान बागवान, आरिफ शेख, अमोल गोसावी, सागर धोत्रे, सचिन जगताप, अनिल गुजर, हरी पवार, तेजस पिसाळ, अजय सावंत, अक्षय वाघमारे, निलेश चव्हाण, किशोर साळुंखे, फिरोज बागवान, आझाद शेख, परवेज शेख, सुभाष पवार, आनंद देशमुख, जयसिंग कांबळे, हेमंत भोईटे, पप्पू ननावरे, सुनील मोहिते, राजेंद्र जगताप, समीर पठाण, लाला कांबळे आदींसह आंदोलक उपस्थित होते। नुकतंच सातारा जिल्ह्यामध्ये या भूमीतली भूमिपुत्र सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि त्यांच्या जोडीला भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या लोकांनी सातारा शहराच्या ठिकाणी जिल्ह्याचा महिलांचा एक मेळावा घेतला होता। आता हा मेळावा का घेतला, कशासाठी घेतला हे जग जाहीर आहे। परंतु हा मेळावा घेताना या लोकांनी एसटी महामंडळाच्या 400 पेक्षा जास्त गाड्या ताब्यात घेतल्या होत्या प्रशासनानं। आता या गाड्या का ताब्यात घेतल्या तर त्या महिलांना कार्यक्रमाच्या स्थळी आणण्यासाठीचा हा कार्यक्रम यांनी आखला होता। हरकत नाही, महाराष्ट्र शासन आहे, ते राजेच आहेत, इथं आता लोकशाही शिल्लक आहे असं आम्हाला तर वाटत नाही। मग ह्या राजकोषाची उधळपट्टी कशी करायची ती त्यांनी ठरवायचं। महिलांच्या नावाखाली स्वतःच उदो करून घेण्यासाठी या लोकांनी त्या दिवशी महिलांचा मेळावा घेतला। हरकत नाही, घेऊ दे। पण त्या दिवशी अचानक सातारा जिल्ह्यातल्या 400 बसेस या लोकांनी हायर केलं, 400 पेक्षा जास्त बसेस। आणि 400 पेक्षा जास्त बसेसचा अर्थ असा होतो की एका दिवसाच्या यांनी 2000 पेक्षा जास्त फेऱ्या न सांगता रद्द केल्या। 2000 पेक्षा जास्त फेऱ्या जिल्ह्यातल्या। ज्या लाडली बहिणीसाठी यांनी हा कार्यक्रम घेतला त्याच लाडली बहिणीचा दुसऱ्या दिवशी सकाळी कार्यक्रम होता रक्षाबंधनाचा, आणि ह्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला सुद्धा लोकांना या ठिकाणी येता आलेलं नाहीये। आलं लक्षात तुमच्या? मग हे नुकसान कोणाचं झालं तर 2000 गाड्यांमधून जे लाखो लोक या ठिकाणी येणार होते त्या लोकांचं झालेलं हे नुकसान आहे। मग याला जबाबदार कोण आहे तर याला जबाबदार हे शासन आहे। त्या दिवशी शेतकऱ्यांना साताराला यायचं होतं, व्यापाऱ्यांना साताराला यायचं होतं, कर्मचाऱ्यांना साताराला यायचं होतं, पण या लोकांनी येऊन दिलं का तर अजिबात दिलेलं नाही। तर त्या दिवशीचा एसटी महामंडळाचा सगळा खर्च कोण देणार? या लाखो कोट्यवधी रुपयाचं जे शासनाचं नुकसान झालं याला जबाबदार कोण? या सगळ्याचा जाब विचारायसाठी आम्ही लोकांनी या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं। त्यांनी त्याचा निकाल घेतलेला नाही, त्याचा निकाल दिलेला नाही। पोलीस प्रशासनाला आम्ही पत्र दिलं होतं, एसटी महामंडळाला याची कल्पना होती। असं असताना देखील कोणतीही कारवाई न झाल्यामुळं आज आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागलेलं आहे। आणि याची दखल जर प्रशासनानं घेतली नाही तर लवकरच माहिती अधिकारात त्या दिवशीच्या सगळ्या खर्चाचं पण बजेट आम्ही घेणारच आहोत आणि आम्ही आयुक्तांच्याकडे आंदोलन करू। आणि तिथं जर न्याय नाही मिळाला तर आम्ही यासाठी कोर्टात जाणार आहोत। आता आम्हाला कोर्टाशिवाय दुसरा प्रशासनात मार्ग दिसत नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।